तर त्यामुळे त्यांना बाकी गोष्टी कळत असतात. कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. याचं कारण म्हणजे HSRP नंबर प्लेट नसेल तर 1000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम आपल्या सरकारनं केलाय. पण याच सरकारमधले नेते, विरोधी पक्षामधील काही नेते आणि मंत्री यांच्याच गाड्यांवरती HSRP नंबर प्लेट नाहीये. प्रश्न हा फक्त नंबर प्लेटचा नाहीये तर कायद्याच्या विश्वासार्हतेचा देखील आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवरती HSRP नंबर प्लेट दिसली नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गाडीवरती देखील ती नव्हती. तर 2 दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या खासदार संदीपान भुमरे यांच्या गाडीवरती देखील अशी नंबर प्लेट दिसून आली नाही. दरम्यान या संदर्भामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. महाराष्ट्र सरकारने एक नवा नियम केला. तो असा होता की ज्या 4 चाकी गाड्या आहेत त्यांच्या ज्या नंबर प्लेट आहेत त्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन करून घ्याव्यात. पण अनेक जणांच्या त्या गाड्या तशा नाही आहेत. पालकमंत्री आहेत संभाजीनगरचे, त्यांच्या पण नाही आहेत. पहिला प्रश्न असा आहे की कायदा सगळ्यांना समान आहे का? निश्चित समान आहे. आणि तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे तो निश्चित मी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, पण मी देईल जरूर. सरकारचे जे काही नियम आहेत ते नियम पाळणं हे लोकप्रतिनिधीपासूनच सुरू झालं पाहिजे. तुम्ही कराल ते इतर त्याचा फॉलो करतील. म्हणून तुम्ही मला दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि ही निश्चित हाय सिक्युरिटी प्लेट माझ्या गाडीवर तुम्हाला पाहायला मिळेल. असं आहे की एका बाजूला सरकारचा मंत्री चूक मान्य करतो, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षामधले नेते नियमालाच नाकारतायत अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी दिली. माझं मत असं आहे की ज्यावेळेस रूल काय आहे, गाडी मी खरेदी केल्यानंतर एजन्सीच्या बाहेर निघताना नंबर लावूनच निघाली. तर येतेच हो, पण तुमच्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच्यासाठी अरे नव्या सुद्धा येत नाहीये. मी आता तुम्हाला रस्त्यावर उभा तुम्हाला 10 गाड्या दाखवतो. त्याच्यामुळं बदललं पाहिजे. पण त्याची काही सूचना, काही नोटीस, कोणीतरी पत्र पाठवलं पाहिजे, कोणीतरी घरी आलं पाहिजे. काही झालेलं नाही, कालावधी पण संपला नाही, काही झालेलं नाही. त्याच्या आता मग आम्ही 17 टोल नाक्यावर जातो, गाड्याची नोंद होती, पावती आली पाहिजे, का नाही येत मग? आरटीओच्या नियमानुसार नव्या नंबर प्लेट्स बनवायला टाकल्या असं विलास भुमरेंचं म्हणणं आहे. HSRP नंबर प्लेटवरती आमदार विलास भुमरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुदत संपल्याच्या नंतर आमदार विलास भुमरे हे नंबर प्लेट बसवणार आहेत का असा सवाल विचारला जातोय. मुदत संपल्यानंतरही आमदारांना नंबर प्लेट बसवण्याची मुभा आहे का असाही प्रश्न विचारला जातो आहे. जी आरटीओची नवीन नियमावली आलेली आहे. आमच्या गाड्याला जुन्या पद्धतीचे नंबर होते, पण नवीन नियमाप्रमाणे नंबर प्लेट आम्ही बनायला लागले आणि त्या आज नंबर गाडीला बसवले जाते. ते संपलंय ना सगळं, तारीखच संपली आहे. तारीख बनवायची तारीखच संपली आहे मुळात. नाही, आपण रेडी मॉलिकून बनवतो ना. तारीख आरटीओची संपली, आपण रेडी मॉलिकून प्लेट बनवतो. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला नंबर प्लेट बसवावं लागते. त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही बसवणार आहे. आणि आपण कुठल्या नियमाचं उल्लंघन होऊ नये, कारण की आरटीओचं जर आम्हाला चलन आलं तर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी पडतो. चलन देखील बुडत नाही का आम्हाला चलन का आलं हे देखील विचारणा करत नाही आम्ही. आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.